Hello everyone. Today we are going to discuss about our next effects in electrical power system. In last lecture we have seen effects in power system. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये ट्रान्समिशन करत असताना व्होल्टेजमध्ये काय चेंजेस होतात किंवा ॲटमॉस्फिअरचा किंवा बाकीचे जे अदर फॅक्टर्स आहेत त्याचा इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन व्होल्टेजवर काय इम्पॅक्ट पडतो तो आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्किन इफेक्ट इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममधला स्टडी केलेला आहे. तर स्किन इफेक्ट मीन्स काय, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ते बघितलेलं आहे की ए सी करंट अल्टरनेटिंग सायकलची जी काही टेंडन्सी असते कंडक्टरच्या सरफेसभोवती कॉन्सन्ट्रेट होण्याची, दॅट इज कॉल्ड ॲज स्किन इफेक्ट इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. नाव टुडे we are going to discuss about the proximity effect and Ferranti effect. आज आपण दोन इफेक्ट्स पॉवर सिस्टममधले बघणार आहे, प्रॉक्झिमिटी इफेक्ट आणि फेरंटी इफेक्ट. तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट काय आहे? इफेक्ट इज ए कॉमन प्रॉब्लेम फाउंड इन एव्हरी इलेक्ट्रिकल सिस्टम. सगळ्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये हा प्रॉक्झिमिटी इफेक्ट आहे. प्रॉक्झिमिटी इफेक्ट इज डिफाईन्ड ॲज द जम्पिंग मॅग्नेटिक फील्ड from one conductor to another conductor nearby. Means jumping of the magnetic field from one conductor to another conductor. This is called as proximity effect. The major causes of proximity effects are closeness of the wires, bends in the wire, skin effect and high frequency noise. These are due to this factor the proximity effect is occur in electrical power system. तर सिम्पलमध्ये अंडरस्टँडिंगसाठी ओके, तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो जनरली दोन कंडक्टरसाठी आपण मीन्स जिथं आपण 3 वायर्स किंवा 4 वायर सिस्टम मीन्स सिंगल कंडक्टरसाठी नाही तर दोन कंडक्टरसाठी किंवा मल्टिपल कंडक्टरसाठी प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो ऑकर होतो. तर यामध्ये काय दाखवले, तर हा कंडक्टर आहे तो ए, दुसरा जो कंडक्टर आहे तो बी, हे दोन कंडक्टर्स आहेत. तर जेव्हा दोन्ही कंडक्टर जर सेम डायरेक्शनमध्ये त्यातून जर करंट फ्लो होत असेल तर त्याचा जो इफेक्ट असतो तो ॲज अ रिपल्शन इफेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो. रिपल्शन मीन्स सेपरेशन. आणि जर दोन कंडक्टरमधला जर करंट सेम डिरेक्शननी फ्लो होत असेल तर ॲट्रॅक्शन. आणि मीन्स हे सेम डिरेक्शनने फ्लो होत असेल तर ॲट्रॅक्शन इफेक्ट होतो. आणि जर अपोजिट डिरेक्शनला जर करंट फ्लो होत असेल तर इट कॅन बी टर्म्ड ॲज रिपल्सिव्ह फोर्स जो आहे तो क्रिएट होतो. तर प्रॉक्झिमिटी इफेक्टमध्ये काय होतं, नॉर्मली हे दोन कंडक्टर्स आहेत आणि या दोन कंडक्टर्समधून करंट फ्लो होत असतो आणि दोन कंडक्टरमधले हे जे डिस्टन्स आहे ते पण खूप मॅटर करतं. जेव्हा ह्या करंटमधून जेव्हा कंडक्टरमधून जेव्हा करंट पास होत असतो त्यावेळी टर्न्स आणि फ्लक्सेस क्रिएट होतात. आणि या फ्लक्सेस जे आहेत वी नो फ्लक्सेस आर प्रपोर्शनल टू दी इंडक्टन्स, म्हणजेच अपोजिशन क्रिएटेड बाय दी फ्लक्सेस ऑफ द कंडक्टर. तर ह्या कंडक्टरचा इफेक्ट ह्या कंडक्टरमधल्या ज्या फ्लक्सेस आहेत ह्या कंडक्टरच्या एजेस मीन्स कडेवरचा जो इफेक्ट आहे तो या कंडक्टरवरती सुद्धा होत असतो. म्हणजेच डिस्टन्स दोन कंडक्टरमधलं जर कमी असेल तर ह्या कंडक्टरचा इफेक्ट ह्या कंडक्टरमुळं प्रोड्यूस होणाऱ्या ज्या काही फ्लक्सेस आहेत त्याचा इफेक्ट ह्या कंडक्टरवर ज्या फ्लक्सेस असतात त्यावरती होतो. आणि जी काही कंडक्टरची जी एजेस आहे तिथं जास्तीत जास्त करंट फ्लो होतो. तर प्रॉक्झिमिटी इफेक्टमध्ये दोन कंडक्टरच्या मध्ये डिस्टन्स जर कमी असेल तर एका कंडक्टरच्या फ्लक्सेस दुसऱ्या कंडक्टरला अफेक्ट करतात आणि त्यामुळं मॅग्निट्यूड जे आहे
करंट फ्लो होण्याचं दोन्ही कंडक्टरमधलं ते चेंज होतं. दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज प्रॉक्झिमिटी इफेक्ट. दिस इफेक्ट इज बिटवीन टू कंडक्टर्स फेसिंग इच अदर ॲज शोन इन फिगर. ओके, तर बोथ कंडक्टर्स दोन कंडक्टर्स आपण कंडक्टर ए, कंडक्टर बी. ओके, तर बोथ कंडक्टर्स ए अँड बी आर कॅरिंग करंट. से करंट ए प्रोड्यूस फ्लक्स विच कम्स अप टू करंट बी. मीन्स कंडक्टर एनं प्रोड्यूस केलेल्या फ्लक्सेस ज्या आहेत त्या एच्या असून विथ बीला पण कम्सअप करत असतात किंवा बीपर्यंत पोचत असतात. म्हणजे या कंडक्टरचा इफेक्ट, या कंडक्टरच्या ज्या फ्लक्सेसचा इफेक्ट आहे तो या कंडक्टरवरती पण होत असतो. इट्स इफेक्ट विल बी ऑन हाफ पोर्शन ऑफ कंडक्टर शोन बाय हॅचिंग लाईन्स. मीन्स या कंडक्टरच्या फ्लक्सेसचा इफेक्ट जो आहे तो आपण हाफ पोर्शन एजेस बी कंडक्टरच्या हॅचेस मीन्स एजेसला हॅचेस दाखवून आपण तो इफेक्ट जो आहे तो दाखवलेला आहे. टेकिंग द सिमिलर केस दॅट फ्लक्स बी लिंक्स मच मोर विथ फ्रंट ऑफ flux portion of A, and the effect is similar that resistance of increases owing to affecting the flux distribution of A. Means फ्लक्स कंडक्टर एचा इफेक्ट बीवर होतो, त्यामुळे जो काही कंडक्टरचा रेजिस्टन्स वगैरे इन्क्रीज होऊन त्या फ्लक्सचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते अनइक्वल होतं किंवा नॉन युनिफॉर्म होतं. ओव्हरऑल द रेजिस्टन्स ऑफ बोथ ए अँड बी इन्क्रीजेस ड्यू टू दिस. ह्या फ्लक्सचं मीन्स या कंडक्टरमुळे यावरती इफेक्ट होणार आणि बी कंडक्टरमुळं कंडक्टर एवरती इफेक्ट होऊन फ्लक्सेसचा जो काही त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन रेजिस्टन्स इन्क्रीज होतो. रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे लॉसेस वगैरे सिस्टममधले इन्क्रीज होतात. द इफेक्ट ऑफ फ्लक्स ऑफ वन कंडक्टर ऑन अदर टू डिस्टर्ब दी करंट डिस्ट्रीब्युशन इज ए प्रॉक्झिमिटी इफेक्ट. मीन्स इथं दोन कंडक्टर दाखवलेले आहेत, दोघांच्याही फ्लक्सेस एकमेकांवर अफेक्ट करतात आणि त्यामुळे जे काही करंट फ्लो होण्याचं किंवा करंट डिस्ट्रीब्युशन जे नॉर्मल करंट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते डिस्टर्ब होतं. ड्यू टू दिस डिस्टर्ब होतं. दिस इज कॉल्ड ॲज द प्रॉक्झिमिटी इफेक्ट. मीन्स दोन्ही कंडक्टरमधून करंट फ्लो होत असतो, त्यामुळे फ्लक्सेस क्रिएट होतात आणि त्या फ्लक्सेस एकमेकांवरती अफेक्ट करतात. मीन्स त्यांचं युनिफॉर्म जे काही डिस्ट्रीब्युशन आहे करंटचं ते डिस्टर्ब करतात. दिस इज द सिम्पल प्रॉक्झिमिटी इफेक्ट. तर हा प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो कोणकोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट इज डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय. पहिला जो आहे फ्रिक्वेन्सीवरती प्रॉक्झिमिटी इफेक्ट डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सीनंतर साईज ऑफ कंडक्टर, नंतर परमॅबिलिटी ऑफ मटेरियल, जे काही कंडक्टरचं मटेरियल आहे त्याच्या परमॅबिलिटीवरती सुद्धा प्रॉक्झिमिटी इफेक्ट डिपेंड्स करतो. देन रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. तर फ्रिक्वेन्सी, जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल, मोर फ्रिक्वेन्सी मोर इज दी इफेक्ट. जर फ्रिक्वेन्सी नॉर्मल आपली फ्रिक्वेन्सीची रेंज आहे 50 हर्ट्ज आहे, बट फ्रिक्वेन्सी जर मोर असेल, जास्त असेल नॉर्मलपेक्षा, तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो पण जास्त होतो. साईज, मोर दी साईज ऑफ कंडक्टर मोर इज द प्रॉक्झिमिटी इफेक्ट. जर कंडक्टरची साईज जर जास्त असेल तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो सुद्धा जास्त होतो. देन रेजिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर मटेरियल, जे काही कंडक्टर्स आहेत त्यांची रेजिस्टिव्हिटी पण आपला प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो डिपेंड असतो. देन परमॅबिलिटी, फ्लक्सेस प्रोड्यूस करण्याची जी काही कपॅसिटी असते कंडक्टरची, दॅट इज कॉल्ड ॲज परमॅबिलिटी ऑफ दॅट मटेरियल. परमॅबिलिटी जास्त असलेल्या मटेरियलला आपण इझिली त्यातून करंट फ्लो होतो, बिकॉज त्या कंडक्टरची प्रॉपर्टीज अशी असते की फ्लक्सेस इझिली त्यातून पास आउट होऊ शकतात. ओके, देन अवर नेक्स्ट पॉईंट इज इफेक्ट ऑफ प्रॉक्झिमिटी इफेक्ट. तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट
मीन्स करंट फ्लक्सेसचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जे आहे करंटचं ते डिस्टर्ब होतं. त्यामुळं आपल्या पॉवर सिस्टममध्ये काय इफेक्ट होतो ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहे. तर फ्लक्सेसचं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळं इफेक्टिव्ह कंडक्टर क्रॉस सेक्शनल एरिया इज रिड्यूस. ॲज ड्यू टू दिस मीन्स फ्लक्सेसचं इंटरॅक्शन होऊन त्यांचं डिस्ट्रीब्युशन नॉन युनिफॉर्म बनतं. तर त्यामुळे रेजिस्टन्स इन्क्रीज होतो. रेजिस्टन्स रो एल बाय ए. रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळं एरिया जो आहे तो कंडक्टरचा डिक्रीज होतो. हेन्स रेजिस्टन्स आपला इन्क्रीज होतो. तर रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे बेसिकली पॉवर लॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे PI²R. तर रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे जे काही पॉवर लॉस आहे ती इन्क्रीज होते. रेग्युलेशन पण इन्क्रीज होतं. कॉपर लॉसेस पण वाढतात आणि इफिशियन्सी जी आहे ती डिक्रीज होते. तर यामध्ये पॉईंट्स फक्त एवढाच आहे की फ्लक्सेसचं एकमेकांवरती इम्पॅक्ट पडतो आणि जे काही नॉर्मल डिस्ट्रीब्युशन त्यांचं होत असतं त्याला डिस्टर्ब केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज अ प्रॉक्झिमिटी इफेक्ट. आणि प्रॉक्झिमिटी इफेक्टमुळे रेजिस्टन्स जो आहे दोन्ही कंडक्टरचा वाढतो आणि रेजिस्टन्स वाढल्यामुळे पॉवर लॉसेस वाढतात. पॉवर लॉसेस वाढून इफिशियन्सी जी आहे ती त्या ट्रान्समिशन लाईनची डिक्रीज होते. इफिशियन्सी डिक्रीज झाली, रेग्युलेशन जे आहे ते वाढलं. तर हा इफेक्ट होतो. नेक्स्ट पॉईंट इज मेथड्स ऑफ रिड्युसिंग प्रॉक्झिमिटी इफेक्ट. तर हा इफेक्ट रिड्यूस करण्यासाठी आपण कोणकोणत्या रेमेडीज यूज करू शकतो. इफ डिस्टन्स बिटवीन कंडक्टर इज इन्क्रीज, प्रॉक्झिमिटी इफेक्ट इज डिक्रीज. तर हा कंडक्टर ए आहे, कंडक्टर बी आहे. तर या दोघांमधलं जर डिस्टन्स आपण इन्क्रीज केलं तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट ऑकर होण्याचे चान्सेस जे असतात ते कमी असतात. बिकॉज आपल्याला माहिती आहे जेवढं कंडक्टरच्या मधलं जे काही डिस्टन्स आहे, स्पेसिंग आहे, ते जर क्लोजनेस जर वाढला तर प्रॉक्झिमिटी इफेक्ट मीन्स फ्लक्सेस कंडक्टर्स जवळपास आले तर त्याच्यामधून फ्लक्सेस ज्या फ्लो होतात त्यांची इंटरॅक्शन दोन कंडक्टर्सभोवती होणं इझिली पॉसिबल आहे. तर हे टाळण्यासाठी आपण दोन कंडक्टरमधलं स्पेसिंग आपण इन्क्रीज करू शकतो जर आपल्याला प्रॉक्झिमिटी इफेक्ट कमी ठेवायचा असेल तर. बट आयडियल केसेस ज्या असतात त्यामध्ये प्रॅक्टिकली आपण एवढा पण स्पॅन कंडक्टरमधला आपण स्पेसिंग आपण इन्क्रीज करू शकत नाही. बिकॉज इट विल ऑल्सो इन्क्रीज दी कॉस्ट ऑफ सपोर्टिंग स्ट्रक्चर्स अँड ऑल अदर पॅरामीटर्स ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. दॅट्स वाय एक पर्टिक्युलर रेंज असते, त्या रेंजमध्येच आपण दोन कंडक्टरमधलं स्पेसिंग्स ठेवणं इम्पॉर्टंट असतं. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द व्होल्टेज लेवल. व्होल्टेज लेवलवरती पण दोन कंडक्टरमधलं स्पेसिंग डिपेंड असतं. तर फॉर स्ट्रँडेड पॉवर फ्रिक्वेन्सीज 50 or 60 years the effect is not accountable and can safely neglected. मीन्स स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी जी आहे आपली रेंजची 50 to 60 हर्टपर्यंतची जर फ्रिक्वेन्सीची रेंज असेल तर त्यावेळी आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो इट कॅन बी निग्लेक्ट करू शकतो. बट आफ्टर दी और अबव 60 हर्ट्स जो आहे तो दिस इफेक्ट विल ऑल्सो इम्पॉर्टंट दॅट टाईम. इफ द फ्रिक्वेन्सी इज हाय than normal frequency then it can be considered as much risky for the electrical power system. ओके, देन आपण सिम्पलमध्ये प्रॉक्झिमिटी इफेक्ट म्हणजे हेच आहे, दोन कंडक्टरमधला फ्लक्सेसचं एकमेकांवरती होणारा इफेक्ट आणि त्यामुळे जे काही नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्टर्ब होतं आणि ते डिस्टर्ब होऊ नये या इफेक्टचा मीन्स प्रॉक्झिमिटी इफेक्ट ऑकर होऊ नये सिस्टममध्ये म्हणून आपण दोन जे काही कंडक्टर्स आहेत त्यांच्यामधलं स्पेसिंग्स जे आहेत ते थोडं जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. बट त्याचे पण काही लिमिटेशन्स आहेत. जास्तीत जास्त आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट ऑकर होऊ नये म्हणून आपण जास्तच त्यामधलं स्पेसिंग आपण इन्क्रीज करू शकत नाही. बिकॉज त्यानंतर सपोर्टिंग स्ट्रक्चर्स पण त्याला तेवढेच लागतात. सपोर्टिंग स्ट्रक्चर आणि इन्सुलेटिंगचे जे मटेरियल्स आहेत त्यांची पण कॉस्ट वाढते, पोलची, नंतर बाकीच्या ज्या अदर पॅरामीटर्स आहेत मीन्स लागणारे त्यांचीसुद्धा कॉस्ट वाढते अँड इट विल नॉट इकॉनॉमिकल दॅट टाईम.
ओके. इन नेक्स्ट पॉईंट आपला नेक्स्ट जो इफेक्ट आहे ट्रान्समिशन सिस्टममधला तो फेरंट इफेक्ट आहे. ओके. तर फेरंट इफेक्ट काय सांगतो आहे. ओके. ही जी इमेजेस आहे डायग्रॅमॅटिकली, तर कंडक्टरच्या एजेसवरती प्रॉक्झिमिटी जास्त डेन्सिटी होते करंटची. दॅट इज कॉल्ड ॲज द मीन्स या करंटचा इफेक्ट या कंडक्टरवरती आणि ह्या कंडक्टरचा इफेक्ट या कंडक्टरवरती होऊन ह्या दोघांच्या नॉर्मल जे काही करंटचं डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्टर्ब होतं. दिस इज कॉल्ड ॲज द प्रॉक्झिमिटी इफेक्ट. ओके. देन आपण नेक्स्टमध्ये बघणार आहे फेरंटी इफेक्ट. फेरंटी इफेक्टमध्ये मोस्टली काय आहे तर फेरंटी इफेक्ट जो असतो तो आपण असं अंडरस्टँड करूया. ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स आहे, इंडक्टन्स आहे, कपॅसिटन्स आहे. ही आपली ट्रान्समिशन लाईन आहे. हे सेंडिंग एंड व्होल्टेज आहे, हे रिसिविंग एंड व्होल्टेज आहे. हा जो आहे तो चार्जिंगचा करंट आहे. हा आपला रेजिस्टन्स ट्रान्समिशन लाईनचा. हा जो आहे तो इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन आहे. तर यामध्ये जो सेंडिंग एंड करंट आहे IS. तर फेरंटी इफेक्ट जो होतो तो त्यावेळी म्हणजे काय होतं नेमकं, फेरंटी इफेक्ट जो आहे तो आपण मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्येच कन्सिडर करतो. इट कॅन बी analyzed in medium and long transmission line. म्हणजे का रिझन काय आहे तर फेरंटी इफेक्ट जो आहे तो आपल्याला मोस्टली कुठं विजिबल होतो तर ज्या काही मीडियम ट्रान्समिशन लाईन आहेत आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे तर तिथं आपण फेरंटी इफेक्ट कन्सिडर करतो. बिकॉज इन केस ऑफ मीडियम अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन वी यूज दी इफेक्ट ऑफ कपॅसिटन्स. कपॅसिटरचा इफेक्ट तिथं आपण कन्सिडर करतो. तर फेरंट इफेक्टची कंडिशन्स काय आहेत. फेरंट इफेक्ट कधी ऑकर होतो जेव्हा आपण रिसिविंग एंडचं व्होल्टेज जेव्हा आपण समजतो मीन्स जेव्हा रिसिविंग एंडचं व्होल्टेज VR इज ग्रेटर दॅन द सेंडिंग एंड व्होल्टेज. दिस टर्म इज कॉल्ड ॲज फेरंटी इफेक्ट. तर फेरंटी इफेक्टमध्ये काय होतं तर रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते जास्त होतं ॲज कम्पेअर टू दी सेंडिंग एंड व्होल्टेज. तर हे रिसिविंग एंडचं व्होल्टेज जास्त का होतं तर रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे ते कॅपॅसिटन्सचा जास्त मीन्स का होतं तर त्याच्या 3 कंडिशन्स आहेत. तर एक जर त्या ट्रान्समिशन लाईनवरती लोडच नसेल किंवा ट्रान्समिशन लाईन ओपन सर्किट असेल किंवा त्या ट्रान्समिशन लाईनचा जो लोड आहे तो कमी असेल. इफ द लाईन इज लाईटली लोडेड मीन्स लोड जर ट्रान्समिशन लाईनचा कमी असेल त्यावेळी जास्तीत जास्त व्होल्टेज आहे ते रिसिविंग एंडला आपल्याला भेटणार आहे. देन वेन द सर्किट इज ओपन सर्किटेड मीन्स ओपन सर्किटेड जर कंडिशन्स असेल त्या टाईमलासुद्धा आपल्याला रिसिविंग एंडला जास्त व्होल्टेज भेटणार आहे. तर या केसेस आपल्याला फेरंटी इफेक्टमध्ये बघतो. वेन हाय कपॅसिटन्स लॉंग लाईन्स आर ओपन सर्किटेड और लाईटली लोडेड देन रिसिविंग एंड व्होल्टेज बिकम्स मोअर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. म्हणजेच हाय कपॅसिटन्सची लाईन जेव्हा लाईटली लोडेड असते किंवा लोड कमी असतो किंवा त्या लाईन्स जर ओपन सर्किटेड असतील तर त्यावेळी रिसिविंग एंडचं व्होल्टेज जे आहे ते ग्रेटर बनतं ॲज कम्पेअर टू सेंडिंग एंड व्होल्टेज. तर आपल्याला ह्याचीच वेक्टर डायग्रॅम आपल्याला बघायची आहे. तर हा जो आहे तो आपण रिसिविंग एंड व्होल्टेज बघितलं VR आणि जो काही रेजिस्टन्समध्ये होणारा जो ड्रॉप आहे तो ICR. तो जो आहे तो इन फेज दाखवलेला आहे. दिस इज ICR आणि कपॅसिटन्समधला ड्रॉप ICXC. हे जे आहे ते सेंडिंग एंड व्होल्टेज VS. and this is the
चार्जिंग करंट ऑफ ट्रान्समिशन लाईन. तर ह्या डायग्रॅममध्ये इथं आपण बघतोय की रेजिस्टन्सचा ड्रॉप आहे तो इन फेजमध्ये दाखवला आणि कॅपॅसिटन्सचा ड्रॉप आहे तो आपण लिडिंगला दाखवलेला आहे. तर आणि ह्या डायग्रॅममध्ये हे जे आहे ते सेंडिंग इन व्होल्टेज आहे VS. तर VS इज इक्वल्स टू द ड्रॉप IC प्लस ICR. VS सेंडिंग इन व्होल्टेज. तर इथं या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता की इथं रिसिविंग एंडचं व्होल्टेज VR इज ग्रेटर ॲज कम्पेअर्ड टू दी VS. Charging current IC flows through the line assuming that capacitance of line is not distributed but concentrated at the receiving end. जो काही कॅपॅसिटर आपण कनेक्ट केला आहे त्याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो IC. तर तो आपण अज्युम केलेला आहे की तो कॅपॅसिटर जो आहे ट्रान्समिशन लाईनचा तो डिस्ट्रीब्युटेड नाही आहे, तर तो एका पर्टिक्युलर प्लेसजवळ कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. द कॅपॅसिटर इज कॉन्सन्ट्रेटेड टाईप. दिस इज दी concentration of capacitor. Then चार्जिंग करंट जो आहे तो जो रेफरन्स व्होल्टेज आहे, चार्जिंग करंट इज लीडिंग टू दी रेफरन्स व्होल्टेज रिसिविंग इन व्होल्टेज आहे त्याला लीड करतोय चार्जिंग करंट IC1. ड्रॉप ड्यू टू IXCR. दिस इज द ड्रॉप ड्यू टू द रेजिस्टन्स अँड दिस इज द ड्रॉप ड्यू टू रिॲक्टन्स. वेक्टर सम काय येणार आहे तर VR प्लस सेंडिंग इन व्होल्टेज. वेक्टर सम इज इक्वल्स टू सेंडिंग इन व्होल्टेज इज इक्वल्स टू हे ड्रॉप 3 ड्रॉप रिसिविंग एंडचं व्होल्टेज प्लस रेजिस्टिव्हमुळे होणारा ड्रॉप आणि इंडक्टन्स ट्रान्समिशन लाईनच्यामुळे होणारा ड्रॉप. दिस इज दी वेक्टर सम ऑफ VS. IC प्रोड्यूस दी लॉस ऑफ पॉवर IC² R divided by 3 as the 3 phases are there. Power loss the formula IC² R चा because we here use 3 phases for transmission line, due to this divided by 3. IC चार्जिंग करंट मधला जो आहे तो लॉस, चार्जिंग करंटमुळे होणारा जो पॉवर लॉस आहे तो IC² R डिवायडेड बाय 3. यामध्ये जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आपण बघू शकतोय. रिसिविंग एंडचे व्होल्टेजची जी काही मॅग्निट्यूड आहे इज लार्ज ॲज कम्पेअर टू दी सेंडिंग एंड व्होल्टेज. सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा रिसिविंग एंडचं व्होल्टेज जे आहे ते जास्त आहे. अँड दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज फेरंटी इफेक्ट. तर फेरंटी इफेक्ट आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी कन्सिडर करत नाही. इट कॅन बी ॲप्लिकेबल ओनली फॉर लॉंग अँड मिडियम ट्रान्समिशन लाईन बिकॉज कपॅसिटन्सचा इफेक्ट आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये निग्लेक्ट करतो, बट कॅपॅसिटन्सचा इफेक्ट आपण कन्सिडर करतो मिडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये. ओके, दिस इज दी 2 इफेक्ट्स वी हॅव स्टडीड. In next lecture we will start our 3rd chapter, extra high voltage transmission. 3rd chapter आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशनचं.